विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती पाहूया। माहिती सांगण्याच्या आधी तुम्ही या व्हिडिओला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर आपण माहिती सांगायला सुरुवात करू। मी माहिती सांगायला सुरुवात करतो। सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या। तसेच ते समाजसुधारक, स्त्री शिक्षणाची कळवारी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करतो। सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या आईचे नाव सत्यवती व बाबांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते। सावित्रीबाई 9 वर्षाच्या असताना इसवी सन 1840 मध्ये त्यांचा विवाह 13 वर्ष वयाच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। सावित्रीबाईंनी वयाच्या 10व्या वर्षापासून अक्षर ओळख करून घेतली। ज्योतिरावांच्या मनात स्त्री शिक्षणाविषयक विचार प्रबळ होताना ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले। ही खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत ठरली। सर्वांना स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे, शिक्षण घेण्यासाठी स्त्रियांना प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य ज्योतिराव व सावित्रीबाई यांनी केले। 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवली। शाळेला जाताना कर्मठ लोक सावित्रीबाईंना धर्मबुडवी म्हणत, चिखल, शेणमाती, दगड फेकत, तरीही सावित्री डगमगल्या नाहीत। त्यांना 2 साड्या नेसाव्या लागत। साड्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेऊन त्या सुरुवातीला ज्योतिरावांची विद्यार्थिनी, पुढे कवयित्री, शिक्षिका, मुख्याध्यापिका, नेता, शिक्षक, तज्ञ, विचारवंत असा त्यांचा झालेला विकास आणि प्रवास मनोज्ञ आहे। 1847 ते 1848 साली केवळ 4 वर्षात 18 शाळा उघडल्या। सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या शाळेत सुरुवातीला 6 मुली होत्या। 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40 ते 45 एवढी पोहोचली। त्यांचा काव्य फुले हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला। सावित्रीबाईंनी ज्योतिरावांचे पद्ममय चरित्र, 52 कची, सुबोध रत्नाकर लिहिले। 12 फेब्रुवारी 1852 मध्ये मेजर कँडी यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच शाळांना सरकारी अनुदान जाहीर केले। शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई म्हणतात की, विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ सारा धनाहून, तिचा साधा ज्याबाशी टोळण्यानी मांटी जण। स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते। अनाथांना आश्रय मिळावे हे त्यांचे कार्यक्षेत्र होते। सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे। त्यामुळेच 1876 ते 1877 च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले। ज्योतिरावांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व स्वतः सावित्रीबाईंनी केले। प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला। यातच 18 मार्च 1897 रोजी वयाच्या 66व्या वर्षी या थोर माऊलीची प्राणज्योत मालवली। आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आहेत। त्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत आघाडीवर आहे। यात सावित्रीच्या कार्याचा मूल्यवान आहे। घरातील एक स्त्री शिकली की कुटुंब शिकते हा विचार भारतीय समाजात पेरणाऱ्या सावित्रीबाई महान क्रांतिज्योती होत्या। त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजना राबवल्या आहेत। अशा थोर सावित्रीच्या कार्याचा आपण सर्व भारतीयांनी अभिमान बाळगून स्त्री शिक्षण आणि समाजकार्य अधिक सक्षम करूया। त्यांच्या या महान कार्यास मी नमन करतो आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्रश्नपत्रिकेची सावित्रीबाईंच्या जीवनाच्या आधारावरती तयार केलेली आहे। ते आपण अवश्य सोडवावे। धन्यवाद।